जय शिवराय. खूप पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते या प्रसंगी, कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आता जे जे ट्रेलर पाहिलं आहे, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना म्हणजे पहिलं ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले थांबत नाहीत. भाऊ, असं कधी झालं नाही. हे इतकं इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स लॉट. हे सगळे कलाकार आहेत, हे मातब्बर कलाकार आहेत. आम्ही राजेच बघतो, आम्ही जिजाऊच बघतो, आम्ही शहाजीराजेच बघतो. तर जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला तेच मुंडका आणून द्या. आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय आहे ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहासप्रेमी महाराष्ट्रातच सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल, भाऊंबरोबर बोलत होतो. तो एक ऐकलेली ओळ आहे, काय ऐकतो आपण, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा अवतार. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. कारण ऐकून, वाचून, बघतो ना, खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून, तो प्रताप आठवून, त्याबद्दल काही कंपोज करायचं आहे. ही छोटी गोष्ट झाली हो, फार ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. नाहीतर तसं आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या